नमस्कार, मी शिवाजी पाटील आपल्या सर्वांचे KG to PG व्हिज्युअल यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी अवश्य KG to PG व्हिज्युअल हे चॅनल पाहत राहा। खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा, मोफत सबस्क्राइब करा, त्याचे वर्गणीदार बना, व्हिडिओ पूर्ण पहा। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा। खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना अवश्य लिहा। माझे हे व्हिडिओ अवश्य पहा। नमस्कार मित्रांनो, आपल्याला इयत्ता 5वी पासून पुढे ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा गणितामधून ज्या काही परीक्षा द्यायच्या असतील, गणित ज्या परीक्षेमध्ये गणित हा विषय समाविष्ट असेल त्याकरिता आपल्याला अत्यंत महत्त्वाचा भाग ठरतो शेकडेवारी करणे। बरेचसे गणित हे शेकडेवारीवरती आधारित असतात। आपल्याला माहित आहे शेकडेवारी, शेकडा म्हणजे काय? शेकडा आपण कशाला म्हणतो? शेकडा आपण 100 वस्तू असतील किंवा 100 म्हणजे शेकडा। शेकडा म्हणजे काय म्हणतो आपण? 100 वस्तू असतील, जसं आपण डझन वापरतो तसंच शेकडा आंब्याचा शेकडा असेल किंवा कोणतीही वस्तू खरेदी करताना बऱ्याचशा वस्तू अशा शेकडेवारीमध्ये घेतल्या जातात, त्यासाठी शेकडा हा शब्द आपण वापरतो। शेकडा म्हणजे आपल्याला माहित असायला पाहिजे 100। शेकडा म्हणजे 100। शेकड्यालाच आपण एक चिन्ह वापरतो पर्सेंट, त्यालाच आपण कोणतं चिन्ह वापरतो? टक्के। शेकडा, टक्के असंही म्हणतो आपण त्याला, पर्सेंट किंवा आपण काय म्हणतो त्याला? टक्के। टक्केचं हे चिन्ह आहे जे भागिले सारखंच आहे परंतु तिरक आहे, त्याला आपण टक्के असं पण म्हणतो। शेकडा म्हणजे काय आहे? 100 म्हणजे शेकडा। कोणती वस्तू असेल किंवा कोणताही अंक 100शी किती आहे तो हे काढणं म्हणजे शेकडेवारी काढणं। आपण सकाळी जर वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरदर्शन इत्यादी मधून तुम्ही पुढील प्रकारच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्यात। आपण टीव्ही वरती असेल, रेडिओ वरती किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचतो, अन्नधान्याच्या उत्पादनात 15% वाढ झाली। अन्नधान्याच्या उत्पादनात 15%। या वर्षीच्या अन्नधान्याच्या उत्पादन जे काय आहे, जे अन्नधान्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। किती टक्क्यांनी? 15%। अशी बातमी असते। किंवा काय, पेट्रोलचा दर 5% वाढला। 5% शेकडा म्हणजे 100ला 100 रुपये ज्यावेळी किंमत होईल त्याची, त्यावेळी 5 रुपये वाढलेले। शेकडा 5 रुपयाने वाढला। बँकेचे व्याजदर 1% कमी झाला। 1% काय झाला? कमी झाला। अशा प्रकारच्या आपण काय करतो? बातम्या रेडिओ वरती असतील, टीव्ही वरती असतील किंवा वर्तमानपत्र, न्यूजपेपर जे वाचतो आपण त्याच्यामध्ये ऐकतो। यामध्ये शेकडा आणि टक्के या शब्दांचा वापर व्यवहारात नेहमीच केला जातो। शेकडा या शब्दाचा आणि टक्के या शब्दाचा वापर आपल्या व्यवहारामध्ये नेहमीच केला जातो। या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ आणि त्याचा उपयोग कसा करता त्याचा उपयोग ते पाहू।
आता आपण उदाहरणासाठी एक जर संख्या घेतली, एक संख्या घेतली, आपण उदाहरणासाठी एक संख्या घेतली, काय घेतली? 62/100. दुसरी घेतली 75/100 आणि 100/100. म्हणजे काय झालं? ही गुणोत्तरे पहा, येथे प्रत्येक गुणोत्तराचा छेद काय आहे? सारखाच आहे, म्हणजे 100 आहे. अशा गुणोत्तराला शतमान म्हणतात. याला काय म्हणतात? शतमानाचं गुणोत्तर आहे, शतमान म्हणतात. शतमान हे शेकडा हा शब्द वापरून किंवा टक्के हे चिन्ह वापरून लिहिण्याची पद्धत आहे. 62/100 हे शेकडा 62 किंवा 62% असे लिहितात. 62% असे लिहितात. याचे वाचन आपण कसं करतो? 62% असं त्याचं वाचन करतो. त्याच पद्धतीनं 75/100 ह्याच पण वाचन आपण कसं लिहिणार? शेकडा 75 किंवा काय करणार आहे आपण? 75%. याचं वाचन कसं करतो आपण? 75% आणि 100%, 100%, 100%. पर्सेंट इंग्लिश मध्ये त्याला पर्सेंट म्हणतात. म्हणजे काय झालेलं आहे? हे जे गुणोत्तर लिहिलेलं आहे आपण, हे काय केलेलं आहे आपल्याला माहित आहे. ह्याचे भाग किती केलेले आहेत? काय असेल ते 100 आहेत. 100 भाग आहेत. त्यातले 62 घेतलेले आहेत, त्यातले 75 घेतलेले आहेत आणि सगळे घेतलेले. म्हणजे काही करायचं असेल, शेकडा करायचा असेल तर त्यावेळी त्याला त्या संख्येला आपल्याला कितीने भागायला पाहिजे? 100 न भागलं तरच ते टक्क्यामध्ये, पर्सेंट मध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. व्यवहारातील वाढ, व्यवहारामध्ये अनेक घटनेचे, अनेक ह्याच्यामध्ये बँकेमध्ये वगैरे आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे वाढ, घट म्हणजे कमी झालेला असेल, सरासरीपेक्षा कमी असेल, सरासरीपेक्षा जास्त असेल. व्यवहारात घट, वाढ, नफा, तोटा, दलाली, कमिशन इत्यादी बाबींचे योग्य रूप समजावे. रूप त्याचं समजावे, कारण या मोठ्या संख्या असतात, कोटीमध्ये, अब्जामध्ये संख्या असतात. पण त्याचं एवढं रूप आपल्या लक्षात येणार आहे का? एवढी मोठी संख्या, त्यापेक्षा पर्सेंट मध्ये लिहितो आपण काही गोष्टी. रूप समजावे, त्याची तुलना करता यावी, यासाठी एखादे प्रमाण सारखे ठेवावे लागते. त्यासाठी 100 हे प्रमाण प्रमाणभूत मानतात. कुठलं? 100 हे प्रमाण प्रमाणभूत मानतात. एखाद्या संख्येचे 100 या संख्येशी असणारे प्रमाण, 100 या संख्येशी असणारे प्रमाण म्हणजे टक्केवारी किंवा शेकडेवारी होय. आपल्याला माहित असायला पाहिजे. एखाद्या संख्येची, कोणतीही संख्या घेतली तर त्या संख्येची 100 च्या संख्येशी, 100 ह्या संख्येशी असणारे प्रमाण, त्याचं काय प्रमाण आहे? 100 बरोबर प्रमाण म्हणजेच त्याला आपण टक्केवारी म्हणतो किंवा शेकडेवारी म्हणतो. शेकडेवारीला शतमान असेही म्हणतात. शेकडेवारीला काय म्हणतात? आणखी शतमान असेही म्हणतात. शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक होय. शतमान हा एक प्रकारचा काय आहे? अपूर्णांक, पूर्णांक नसलेला अपूर्णांक होय. या अपूर्णांकात छेद नेहमी काय असतो? 100 असतो. कोणत्या अपूर्णांक? शतमानामध्ये असेल, टक्क्यामध्ये असेल तर त्याचा तो अपूर्णांक असतो, पूर्णांक असत नाही. टक्केवारी असेल तर ती कायम अपूर्णांकामध्ये असते. आणि त्या अपूर्णांकाचा छेद जो काय आहे तो काय असतो? नेहमी 100, शेकडा 100 म्हटलेला आपण 100 असतो. उदाहरणार्थ 15%
15% याचा अर्थ काय होतो? 15% याचा अर्थ होतो 15/100 किंवा 15/100 म्हणजेच 15%. 15 ही पूर्णांक संख्या, 15 ही पूर्णांक संख्या आहे, पण 15% ही पूर्णांक संख्या आहे का? ही पूर्णांक संख्या नाही. 15% ही पूर्णांक संख्या नाही, म्हणजे ते अपूर्णांक आहे. म्हणजे याचा छेद नेहमी काय असणार आहे? 100 हा असणार आहे. म्हणजे याचा अर्थ 15/100 किंवा आपण कसं लिहिणार? 15/100 ह्याला जर भागलं तर 0.15 अशा संख्या मिळते आपल्याला. मग हा पूर्णांक आहे का? नाही, अपूर्णांक आहे. हा काय आहे? अपूर्णांक आहे. दिलेल्या अपूर्णांकाला 100 ने गुणले म्हणजे शतमानात रूपांतर होते. शतमानाला 100 ने भागून संक्षेप दिला म्हणजे शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर होते. काय सांगितलं? पूर्णांक जर दिलेला असेल तर त्याला जर 100 न गुणलं तर काय मिळतं आपल्याला? शतमान रूपांतर होते. शतमान आला असेल तर त्याला जर आपण 100 ने भागून त्याचा काय करणार आहे? संक्षेप केला म्हणजे भाग लावला तर काय होतं? शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर होतं, अपूर्णांक होतो. आता उदाहरण घ्यायचं असेल तर काय? समजा आपल्याला दिला असेल 2/5 जर आपल्याला शतमान करायचं आहे, 2/5 या संख्येचं आपल्याला शतमान करायचं असेल तर कसं करणार? तर याचं शतमान करायचं असेल तर आपल्याला याला 100 न काय करायला पाहिजे? गुणायला पाहिजे. याला जर 100 न गुणलं तर शतमानामध्ये, शेकड्यामध्ये म्हणजेच पर्सेंट मध्ये त्याचं उत्तर मिळणार आहे. 2/5 च शतमान काढायचं आपल्याला, तर आपल्याला काय होईल? 5 नाही 5 10. 5 न 100 ला भागायचं ना. 5 ने 100 ला भागलं. 5 एके 5, 5 दुणे 10, 20. 20 आणि ह्याचा गुणाकार जर केला तर 40. 40% 2/5, 2.5 अपूर्णांकाचं जर आपण ह्याच्यामध्ये रूपांतर करायचं शतमान मध्ये तर आपण 100 न भागलेलं गुणलेलं आहे आणि आपल्याला काय मिळालेलं आहे? 40% मिळालेलं आहे. समजा आपल्याला काय करायचं असेल? शतमान दिलेला असेल, शतमान दिलेला असेल आणि आपल्याला काय करायचं असेल? अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल, पूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल? तर आपल्याला समजा 75% अशी संख्या दिलेली असेल तर आपण काय करणार आहे? तर आता याला काय करायला सांगितलंय आपण? तर याला ह्याचा भागाकार करायला लागेल. ही संख्या आपण कशी लिहिणार आहे? 75/100. पर्सेंट म्हणजे ही संख्या अपूर्णांक आहे. अपूर्णांक आपण लिहिला सरळ काय आहे? 75/100. त्याला आता आपण गुणलेला आहे. 25 न भाग जातो, 25 त्रिक आणि 25 चोक, 3/4 हा पूर्णांक आपल्याला काय झालेला आहे? मिळालेला आहे. शतमानावरील प्रश्न चटकन सोडवता येण्यासाठी अपूर्णांक व शतमान यांचे एकमेकात रूपांतर लगेच करता येणे जरूर आहे. शेकडा जर दिला असेल आपल्याला अपूर्णांकात रूपांतर लगेच करता यायला पाहिजे. त्यासाठी काय आहे? एक सारणी आहे, टेबल आहे. तर आपल्याला टेबल तो जर पाठ केला तर आपल्याला शतमान पटकन शतमानाचं काय करता येईल? आपल्याला अपूर्णांकात किंवा शतमानामध्ये त्याचा रूपांतर करता येईल. 100 शेकडा आपण म्हणतो काय? शेकडा 100 शेकडा 100 असेल तर त्याचं काय होणार आहे? संख्येची पट असेल त्याची काहीतरी संख्येची पट. हा काय आहे? 1 पूर्णांक मध्ये मिळेल. 100 ज्यावेळी असेल त्यावेळी 1 पूर्णांक. 100% म्हणजे 1 असेल. त्यानंतर 75
75 शेकडा 75 म्हणजे काय असणार आहे? एक हा? शेकडा 75 म्हणजे मगाशी तर काढलं होतं 5 3/4. 50 असेल 50 तर काय असेल 1/2. एकाचे 2 भाग केले 1/2. 25 असेल तर काय होणार आहे? 0 नाही. हा? 1/4. 100चे 4 भाग झाले 25. हा 1/4. 1/4. आता ह्याचा पण अजून अर्ध घेतलं 12.50 तर काय येणार आहे? 1/8. 1/8. त्याच्या पण अजून आपण कमी केलेलं आहे. समजा 6.25. 6.25 तर काय येणार आहे? 1/16. 1/16 येणार आहे. समजा 20 असेल 20 ही संख्या घेतली तरी 20 काय होणार आहे? 20 न भाग जातो 100ला म्हणजे 1/5. 1/5. 10 घेतलं तर 1/10. समजा 5 घेतलं तर 1/ किती येणार? 20. समजा 2.5 घेतलं याच्या पण निम्म तर 1/40 आणि 1.15 घेतला 1.25 तर 1/80. 1/80 आपल्याला मिळणार आहे. रोजच्या व्यवहारात दलाली, वटाव, कमिशन, जकात, व्याज इत्यादीचा हिशेब करण्यासाठी शतमानाचा उपयोग करावा लागतो. शतमानाचा उपयोग करावा कशासाठी लागतो आपल्याला? तर शतमानाचा उपयोग आपल्याला रोजचा दैनंदिन व्यवहारामध्ये बँकेचं व्याज आपल्याला किती टक्के मिळालं यासाठी करावा लागतो. कळलं का? सर 1/40 आणि 1.25 1/80 झालं. कळलं का आपल्याला काय? हो. आता काय झालं आपल्याला काय समजलेलं आहे? तर शेकडा म्हणजे काय आहे? तर शेकडा म्हणजे 100 च्या तुलनेत काय असेल ती संख्या म्हणजे शेकडा हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? समजा आता मी दिलं पुढील गुणोत्तरे शेकडा हा शब्द वापरून तसेच टक्के या चिन्हाचा वापर करून लिहा. 25/100 काय दिलेलं आहे? दुसरा आहे का? 25/100 जर दिला तर आपण काय लिहिणार? कसं लिहिणार? शेकड्याच्या शेकडा किती लिहिणार? 25. तर आपण हा काढून टाकलेला आहे की तर शेकडा 25 किंवा 25% असं आपण लिहिणार आहे.
79/100 याचा आपण कसं लिहिणार? शेकडा 79 शेकडा 79 किंवा 79%. 1/100 शेकडा 100 नाही 1 शेकडा 1 शेकडा 1 किंवा 1% असं लिहिणार आहे. 12/100 छेद जर 100 आहे तर काय लिहिणार आपण प्रत्येक वेळ? तेवढा टक्के, तेवढे 12%. 50/100 म्हणजे शेकडा 50 शेकडा 50 किंवा 50%. 50%. पुढील उदाहरणे छेद 100 असणाऱ्या गुणोत्तराच्या रूपात लिहा. शेकडा 17 हा शब्द कसा लिहिणार आपण? शेकडा कसं गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिणार? 17/100 हे आपण कशाच्या स्वरूपात लिहिलेलं आहे? गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. तसंच आपण 55% कसं लिहिणार आहे? 55/100 शेकडा 10 10/100 10/100. 98% 98/100 98/100. आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त एखादा दिला तर शेकड्याच्या रूपात कसा करणार आपण? त्याचं रूपांतर शेकड्याच्या रूपात करायचं आहे आपल्याला. आपण कसं करणार तर ते आपल्याला काय करायला लागेल? बघावं लागेल. समजा मी अशी एखादा अपूर्णांक दिलेला आहे 3/4. 3/4 ह्या अपूर्णांकाचं समजा आपल्याला टक्केवारीमध्ये रूपांतर करायचंय तर आपल्याला याचं रूपांतर टक्केवारीमध्ये कसं करता येईल? कसं करता येईल हे आपल्याला पहिल्यांदा पाहायला पाहिजे. याचं रूपांतर 3/4 आहे. याचं रूपांतर आपल्याला काय करायचंय? शेकडेवारीमध्ये टक्क्यामध्ये करायचंय. किती टक्के? 3/4 म्हणजे किती टक्के हे करायला पाहिजे आपल्याला. तर यासाठी काय आपण याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. याच्या अगोदर पाहिलेलं आहे आपण की काय गुणुले 100 आपल्याला छेदाला एकाच संख्येने गुणले किंवा भागले असतात त्याच्याशी समतुल्य असणारा अपूर्णांकाच्या अंशाला व अंशाला आणि छेदाला आपण जर एकाच संख्येने भागलं किंवा गुणलं तर आपल्याला समतुल्य अपूर्णांक पुढे मिळत असतो. आपल्याला काय करायचंय तर इथं काहीतरी संख्या असेल. आता 3/4 आहे तर आपल्याला टिंबा छेद 100 ह्याच्यामध्ये काय करायचंय? रूपांतर करायचंय. इथं संख्या काय आहे माहित नाही आपल्याला वरती, पण खाली आपल्याला 100च पाहिजे. मग 4चं रूपांतर 100 मध्ये करता येईल का? काय करायला लागेल तर छेदाला आपल्याला काय करावं लागेल? 25 न गुणावं लागेल. जर 4 ला आपण 25 न गुणलं तर काय होतं? 100 आपल्याला छेद मिळतो. मग वरती पण आपल्याला काय करावं लागेल तर 25 या संख्येनं गुणलं तर आपल्याला 25 त्रिक 75 हे उत्तर मिळतंय. मग आता आपल्याला ह्याच्यावरून शेकडा काढलेला आहे. आपल्याला शेकडेवारी मध्ये लिहिता येईल. हे 3/4 म्हणजेच काय होतं मग? 75% किंवा शेकडा 75. आपल्याला 3/4 या संख्येचं काय करता आलेलं आहे? शेकड्यामध्ये रूपांतर करता आलेलं आहे. शेकड्यामध्ये 75% शेकडा 75 हे आपण त्याचं काय काढलेलं आहे? रूपांतर करून गुणोत्तर काढलेलं आहे. तसंच जर गणित आपल्याला दुसरं दिलं 5/10 5/10 तर 5/10 पण आपल्याला तसंच करता येईल का नाही? डॉट 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 आपल्याला काय करायचंय? 100 छेद करायचंय. 50% 100 छेद करायचंय तर आपल्याला याला कितीने गुणावं लागेल? 100 न. 100 गुणिले 100 10
बरोबर 50% किंवा हे शेकडा उत्तर 50. आपल्याला मिळालेलं आहे. 9/25 9/25 याचा गुणोत्तर आपल्याला काढायचं असेल तर किती टक्के काढू शकतो आपण? किती टक्के होत? 36%. 36% आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर मिळालेलं टक्के शेकडा आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला काय झालेलं आहे, कसं रूपांतर करून काढता येईल हे आपण या ठिकाणी आता पाहिलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक गणित दुसरं असं आहे, 140 भागिले 200 ह्याच पण आपल्याला शेकड्यामध्ये रूपांतर करता येईल का? हो. कसं करणार? तर आपल्याला याचं 100 मध्ये रूपांतर करायचंय. त्याला 200 ला जर आपण 2 न भागलं तर आपल्याला 100. मग ह्याला पण आपल्याला 2 न भागावं लागेल. तर आपल्याला 70% आपल्याला काय झालेलं आहे, उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे छेदाला भागून किंवा गुणून आपल्याला काय करता येतो, 100 छेद केला. आपण 100 छेद जर केला असेल तर अंशाला पण त्याच संख्येनं गुणून किंवा भागून आपण येईल ते वरचं उत्तर घेणार आहे. मग आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे शेकड्यामध्ये. मग आपण त्याला शेकड्यामध्ये रूपांतरित करून लिहिणार आहोत. आलं लक्षात? पुढील अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. 7/20 7/20 तर याचा आपल्याला काय कसं काढता येईल? आपल्याला शेकड्यामध्ये रूपांतर करायचंय. कसं आपण शेकड्यामध्ये रूपांतर करणार? तर शेकड्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला 20 ला 5 न जर गुणलं तर आपल्याला 20×5 100. 7 ला पण आपण 20 5 न गुणलेला आहे 35% हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. अशाच पद्धतीने आणखी एक गणित आहे, 43/50 किती उत्तर मिळणार आहे आपल्याला? 86%. 86%. 21/21/300 7%. 7/7. 120 भागिले 500 जर आपल्याला शेकडा कसं काढता येईल? 24%. 24%. 24% झालेला आहे. 29/25 116%. 29 गुणिले 4 116. भैया 29 116% आपल्याला काय होणार आहे, पर्सेंट मिळणार आहे. हे आता पुढील दशांश अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर. दशांश अपूर्णांकाचं पण आपल्याला शेकड्यामध्ये रूपांतर करता येतं. समजा आपल्याला 0
0.52 ही संख्या दिलेली आहे. त्याचं काय करायचंय आपल्याला? 100 शेकड्यामध्ये काय करायचंय? रूपांतर करायचं असेल तर आपण कसं करणार? तर 52 आहे ही संख्या लिहिली. दशांश चिन्हाच्या पुढची संख्या आहे तशी लिहिलेली आहे. भागिले एकक, दशक आणि शतक. एकक, दशक, शतक. 52 भागिले 100 झालं म्हणजे त्याचं पर्सेंटेज किती झालेलं आहे? 52% किंवा शेकडा 52 असं झालेलं आहे. 0.05 याचं आपण कसं काढणार आहे? 0.5 भागिले एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. 0.05 म्हणजे 5 म्हणलं तर चालतं. ते 0.5 आहे ना तिथं 5% झालं की. आता शून्याला काही किंमत नाही ना इकडं. 0.82 दशांश अपूर्णांकाच्या शेकड्यावर रूपांतर. 0.82 ह्याच पण तसंच होणार की 82 भागिले 100 एकक, दशक, शतक. 82 बरोबर बरोबर. आता ते कसं होतंय? आता 0.4 जर दिला असेल 0.4 तर आपण याचं कसं शेकडेवारी करणार? इथं एकक, दशक, शतक केलं, इथं पण एकक, दशक, शतक करावं लागेल. तर ते कसं करणार आपण? हा 100 तर 4% म्हणणार का आपण? नाही, 4% म्हणणार नाही आपण. तर आपण याच्या पुढे काय करणार आहे? शून्य घेणार आहे. 40 भागिले 100. इकडच्या शून्य घेतल्याबद्दल त्याची काही किंमत वाढणार आहे का? नाही. म्हणजे 40% हे आपल्याला काय झालेलं आहे? काढता आलेलं आहे. 0.5 याचं काय होणार आहे? 0.5 त्या पुढे शून्य वाढणार 50%. 0.9 90%. आता 1.0 जर असेल तर 1.0 जर दिला असेल तर याचा शेकडा किती होणार आहे? 100. ही पूर्ण संख्या झाली म्हणजे काय झालेलं आहे? 100. आपण शेकड्या 100च्या आतल्या असतील तर काय होणार आहे? अपूर्णांक संख्या असणार आहे. ज्यावेळी 1 येणार आहे त्यावेळी ती काय असणार आहे? 1 पासून पुढे जाणाऱ्या संख्या पूर्णांकामध्ये असणार आहे. म्हणजे काय येणार आहे? 1/100/100 म्हणजे 100%. 100%. 100 काय झालेला आहे? टक्के. 100% होणार आहे. 1/100 नाही, 100/100 म्हणजे 100%. पूर्णांकामध्ये आल्यानंतर काय होणार आहे? टक्क्यामध्ये रूपांतर होणार आहे. आलं लक्षात? अपूर्णांकाचं पुन्हा आपण कशात टक्क्यामध्ये रूपांतर कसं केलं? दशांश अपूर्णांकाचं टक्क्यामध्ये कसं रूपांतर केलं हे आपण पाहिलेलं आहे. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहित आहे की 50चा 1/2 याचा अर्थ 50 गुणिले 1/2 असा असतो. 50 चा 1/2 चा म्हणजे काय असतं? गुणिले. चा म्हणजे गुणिले 50चा 1/2. मग आपण कसं काढणार? 50चा 1/2 याचा अर्थ काय होतो? 50 गुणिले 1/2 असा असतो. मग आपण काय करणार आहे? 50चा
चा 1/2 म्हणजेच आपण काय म्हटलेलं आहे 50 गुणिले 1/2 1/2 असा काढलेला आहे. तर बेके बे 25 25 50 चा 1/2 म्हणजे काय झालेलं आहे 25 25 काय झालेलं आहे 25 हे काय झालेलं आहे टक्के. 25 हा अंक मिळाला आपल्याला. 6 वापरल्यानंतर आपण काय करतोय ते कळलं 25 मिळालं. त्याचप्रमाणे समजा ह्याच गणिताप्रमाणे जर आपल्याला सांगितलं 70 चा शेकडा 50 70 चा शेकडा 50 याचा अर्थ काय होतो शेकडा शेकडा म्हणजे टक्के. शेकडा म्हणजे 100. 100. इथं आपण काय इथं 1/2 घेतले मग तसंच आपल्याला 50/100 70 चा 50 शेकडा आहे शेकडा 50 70 चा शेकडा 50 म्हणजे काय झालं चा म्हणजे आपण काय माहितीये गुणिले करायचंय म्हणजे 70 गुणिले चा म्हणजे गुणिले शेकडा 50 आपण कसं लिहितोय मगाशी आपण बघितल्याप्रमाणे 50 आणि शेकडा अपूर्णांकात आपल्याला 100 मिळायला पाहिजे. या शून्याला 70 भागलं 7 या शून्याला हे शून्य गेले आणि या शून्याला हे शून्य वरचं बे के बे पंचे 10 के 10 10 पंचे 50 7 आणि 5 गुणाकार 35 आपल्याला काय मिळालेलं आहे 35 मिळालेलं आहे आपल्याला. 70 चा शेकडा 50 म्हणजे काय झालं 70 गुणिले 50/100 किंवा 70 मग 50/100 50/100 म्हणजेच आपल्याला 1/2 म्हटलेलं आहे आपण 1/2 मग 1/2 न भागलं तरी 35 उत्तर मिळतं किंवा 70 गुणिले 50/100 केलं तरी सुद्धा आपल्याला 35 हे उत्तर मिळू शकतं. आलं लक्षात. याप्रमाणे दिलेल्या संख्येच्या दिलेल्या शेकडा काढण्यासाठी रीत पुढील उदाहरणावरून नीट अभ्यासा. दिलेल्या संख्येच्या दिलेला शेकडा काढण्यासाठी ह्याचा वापर करणार आहे. कशासाठी दिलेल्या संख्येचा दिलेला शेकडा काढण्यासाठी ही रीत वापरावी लागेल आपल्याला. 150 चा शेकडा 64 150 चा शेकडा 64 150 चा शेकडा 64 हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला कसं काढता येईल काय करावं लागेल आपल्याला 150 चा शेकडा 64 हे आपल्याला आता काय करायचंय हे आपल्याला आता काढायचंय. मी काढू काढा की काढलं कोण तिकडेच बस तिकडच दुसरा एक आणला होता की रे तो उठत नाही का संपवला हो संपलाय बिन वापरताच संपला मी काय वापरलाच नाही त्याला हा का वापरला किती शिकवलं आणि किती याच्यात संपला बघ. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे 150 चा
शेकडा 150चा शेकडा 64. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे काय झालेलं आहे 150 चा म्हणजे आपण गुणिले म्हणणार आहे शेकडा 64. शेकडा 64 म्हणजे 64 छेद 100. 64 छेद 100. भाग गेलेला आहे. नंतर 10 64ला भाग गेले. 10 एके 10. 10 एके 10 न जाईल का 64 ला जाणार नाही. पॉइंट बदल. 5 दोन्ही 10 3 दोन्ही 2 दोन्ही 32 आलं. 5 एके 5 5 त्रिक 15 32 गुणिले 3 32 96. 150चा शेकडा 64 म्हणजे काय येणार आहे आपल्याला 96 ही आपल्याला संख्या मिळालेली आहे. त्याला आपण लिहिणार आहे का टक्के वगैरे काय 96 वगैरे काय लिहिणार नाही. 740 चा 5%. 740 चा 5%. तर आता काय करणार आहे 740 गुणिले चा म्हणजे गुणिले 5% म्हणजे 100. बेके बे झालं. 5 दोन्ही 10 नंतर बेके बे बेके बे दोन्ही 4 बे 6 14 बे 37 आपल्याला काय मिळालेलं आहे 37 मिळालेलं आहे. तसंच अजून एक गणित जर आपण घेतलं तर ते कसं आहे 3520 चा 15%. 3520 3520 चा 15% 3520 गुणिले 15% म्हणजे 100. शून्याला शून्य गेले. 5 दोन्ही 10 बेके बे 7 दोन्ही 14 आणि 6 दोन्ही 12 5 त्रिक 15. 176 गुणिले 3 6 त्रिक 18 7 त्रिक 21 आणि 1 22 3 एके 3 2 5 528 हे उत्तर आपल्याला मिळालेलं 528 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करता येईल या संख्येचा ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला गणित ह्याच्यामध्ये जे गणित असतील ते सोडवता येणार आहेत. कशी एका शाळेत शेकडा 40 मुली आहेत. एका शाळेत शेकडा 40 मुली आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची एकूण संख्या 950 असेल तर त्या शाळेतील मुलींची संख्या किती? काय सांगितलेलं आहे 950. एकूण संख्या काय आहे 950. 950 सगळे मुळे काय आहेत. एका शाळेत शेकडा 40 मुली आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची एकूण संख्या 950 आहे 950 असेल तर त्या शाळेतील मुलींची संख्या किती? सगळे एकूण मुलं आहेत ते 950 चा झालं ना. शेकडा 40
असं जर आपल्याला गणित लिहून घेता आलं तर आपल्याला काय करायला येईल, एक 950 च्या शेकडा 40 आहे. तर आपल्याला उत्तर कसं काढता येईल, 950 गुणिले 40 चा छेद 100. 2 0 1 0 0 या शून्याला हे शून्य येईल. 95 गुणिले 4 बरोबर 370. 380 येते. 380 25 हा 980 380 म्हणजे मुलींची संख्या 950 एकूण मुलापैकी 380 ही काय आहे, मुलींची संख्या आहे. टक्केवारीवरून काढता आलं आपल्याला, काय काढता आलं, एकूण विद्यार्थी सांगितलेले आहेत आपल्याला. एकूण विद्यार्थ्यापैकी 40% मुली आहेत. तर मुलींची संख्या किती, तर 40% म्हणजे मुलींची संख्या. 950 मुलांमधील फक्त मुली किती आहेत, 380 ही संख्या आपल्याला काढता आलेली आहे. त्याप्रमाणे याच्यामध्ये उदाहरण संग्रहामध्ये दिलेली गणित सोडवायचे आहेत. 84 चा शेकडा 50 हे आहे, किंवा अशा पद्धतीने गणित आहेत. परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 35% गुण मिळाल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो. तर एकूण 800 गुणांच्या परीक्षेत किमान किती गुण मिळवणारा विद्यार्थी उत्तीर्ण होईल हे काढायचंय. हे सांगताना तुम्ही दिलेल्या संख्या म्हणजे आपण दुसऱ्या संख्येच्या शेकड्यात आल्यानंतर हे काढणे, आपले मार्क मिळालेले त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं किती टक्के. 10वीचा निकाल लागला किंवा 12वीचा निकाल लागल्यानंतर आपल्याकडे एक चर्चा चालू असते, दादाला किती टक्के मार्क मिळाले, किंवा कोण दिदी असेल, काका कोण असेल नातेवाईक, तर त्याला किती टक्के मार्क मिळाले ह्याची काय चालू असते, चर्चा चालू असते. किती टक्के म्हणजे मिळालेले एकूण जो काय परीक्षा असेल, समजा 500 मार्काची परीक्षा असेल, त्यापैकी त्याला किती मिळाले, म्हणजे किती टक्के मिळाले हे काढणं. परीक्षेत मिळालेले गुण शेकडा किती हे सांगताना तुम्ही ऐकले असेल की आबिरला 72% गुण मिळाले, मयुरी शेकडा 94 गुण मिळवून पहिली आली. शेकडा गुण कसे काढतात हे समजण्यासाठी पुढील उदाहरणात आपण पाहणार आहोत. अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले. तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले, काय सांगितलेलं आहे, 700 पैकी 476 गुण मिळालेले आहेत. तर अतुलला किती गुण मिळाले, तर आपल्याला असं पण लिहिता येईल 700 पैकी 476 पैकी 700 पैकी 476 असं पण लिहिता येतं आपल्याला. आता काय करायचं, शेकडा गुण काढायचे, म्हणजेच आता हे आपल्याला अपूर्णांक मिळाला, आता शेकडा करायचा याचं. मगाशी आपण पाहिलं शेकडा करायचा, कसा शेकडा करणार याचा, तर आपल्याला काय करायचंय, खाली काय पाहिजे, 100 म्हणजे याला काय करावं लागेल, 700 ला 7 न भागिले 700 ला काय करावं लागेल, 7 न भागावं लागेल. त्याच पद्धतीनं वरच्या संख्येला पण 7 न भागावं लागेल. 7 न भागल्यानंतर हे 100 आलेलं आहे, आणि या ठिकाणी 68 मिळालेले आहे. म्हणजे त्याला शेकडा अतुलला गुण काय मिळालेले आहेत, 68 किंवा 68% एवढी गुण त्याला मिळालेले आहेत. याचं सूत्र मिळालेले गुण भागिले एकूण गुण, असं सूत्र नाही करता येत. मिळालेले गुण तसं पण म्हणता येईल, मिळालेले एकूण गुण भागिले
नाही, मिळालेले गुण भागिले त्याला एकूण. मिळालेले एकूण गुण हा, भागिले एकूण गुण. भागिले एकूण गुण. ते करण्यापेक्षा काय आहे, आपल्याला एकूण गुण जे काय त्याला दिलेले असतील, किती पैकी किती मार्क आहेत, एकूण किती त्याला मिळालेल्या मार्काला त्यानं भागायचं, असं लिहिलं तरी चालू शकतं. 24 ही संख्या 60च्या शेकडा किती आहे? 20 ही संख्या 60च्या शेकडा. तर हे कसं सोडवणार? 24 ही संख्या 60च्या, म्हणजे आपण जसं मार्काचं आता बघितलं 60च्या 700 पैकी 476, तसंच आहे 24 ही संख्या 60च्या किती टक्के आहे? 24 ही संख्या 60च्या किती टक्के आहे? 24 भागिले 60. 60च्या किती टक्के आहे विचारलं. शेकडा किती आहे? 60च्या शेकडा म्हणल्यावर 60 कुठे येणार आहे? शेकडा काढायचं म्हणजे खाली येणार आहे. मग अशी दिले तसंच 100 शेकडा मध्ये करायचंय. 100 60 आता ही 60 ही संख्या 100च्या पटीत येते का? येत नाही. मग आता आपल्याला कसं करता येईल? तर आपल्याला पहिल्यांदा याचं काय करायला लागेल? संक्षिप्त रूपामध्ये काहीतरी रूपांतर करून घ्यायला लागेल. ह्याच्यापेक्षा बारक्या रूपामध्ये घ्यावं लागेल. मग ह्याच्यापेक्षा बारक्या रूपामध्ये जे 100च्या पटीत असेल अशा रूपामध्ये घ्यायला लागेल. जर आपल्याला हे 20च्या पटीत असेल तर आपण शेकडामध्ये करू शकतो का? करू शकतो. 60ला जर आपण 3 न भागलं तर आपल्याला 20 मिळतं. तसंच 24ला जर 3 न भागलं तर 8 त्रिक 24 म्हणजे 8/20 ही आपल्याला संख्या मिळालेली आहे. 8. आता 8/20 या संख्येचा आपण 100च्या पटीत करू शकतो का? 20 गुणिले 5 100. 8 गुणिले 5 8 पंचे 40. म्हणजे 100 ही संख्या 60च्या 24 ही संख्या 60च्या काय आहे? 24 ही संख्या 60च्या शेकडा 40%. शेकडा 40 आहे. टक्के नाही म्हणायचं, 40 आहे. 24 ही संख्या 60च्या शेकडा 40 इतकी आहे. कळलं का? आलं का? समजलं का? अशा पद्धतीने अजून खाली गणित आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. अजून एक अशाच पद्धतीचं आता शिकवलं त्या पद्धतीचं गणित मी सांगतो. 16 ही संख्या 25च्या शेकडा किती आहे? 24 ही 16 ही संख्या 25च्या शेकडा किती आहे? म्हणजे 16/25. आता 25 हे 100च्या काय आहे? पटीत आहे. गुणिले 4 100 गुणिले 4 16 चोक 64. म्हणजे 16 ही संख्या 25च्या शेकडा 64 इतकी आहे. आलं का लक्षात? एका परीक्षेत शकीलला 1000 पैकी 760 गुण मिळाले तर तिने किती टक्के गुण मिळवले? मगाच्या सारखंच आहे. पैकी 1000 पैकी
1000 पैकी किती मिळवलेले आहेत तिनं? 760 गुण मिळवले. तर शेकडा आपल्याला 100च्या पटीत करायचंय, तर याला कितीनं भागावं लागेल? तर याला 10 भागल्यानंतर आपल्याला काय येणार आहे? 100 येणार आहे. ह्याला पण आपल्याला 10 भागावं लागेल, तर आपल्याला 76 हे उत्तर मिळतं. 76% मिळालेले आहे. इथे काय दीपावलीच्या काळात एका टपाल पेटीत जमा झालेल्या 625 पत्रापैकी 75 शुभेच्छा पत्रे होती. तर शुभेच्छा पत्रांची संख्या एकूण किती टक्के होती? कसं काढणार? एका टपाल पेटीमध्ये 625, एकूण 625 आहेत, त्यातले 75 पत्रे ही शुभेच्छा पत्रे आहेत. तर आपण कसं करणार आता? 100 मध्ये करायचंय, संक्षिप्त मध्ये करायचं. मग याला कितीनं भागायला पाहिजे? 5 न 5 न भागल्यावर किती येतं? 5 5 12 5 करून 10 12 25 5 5 25 125 येते. आणि वर 125 येऊन 100च्या पटीत येते का? डबल त्याला 5 5 5 6 7 5 5 25 5 5 10 12 25 25 चा वर्ग किती? 25 येते. 325 अतिसंक्षिप्त रूप. 325 येते अतिसंक्षिप्त रूप. म्हणजे 25 चा वर्ग आहे का नाही तो? वर्ग 725. मग ह्याला जर आपण 25 न भागलं 25 तर आपल्याला काय मिळतं? किती मिळतं या? 12. 25 गुणिले 4 बरोबर 100. अरे 625 ला 25 न भागल्यानंतर किती मिळतंय उत्तर? 25. म्हणजे 25 मध्ये आलं. तसंच ह्याला पण भागिले 25 केलं तर 3/25. मग असे काढलेस का तू? 3/25. 3/25 आपल्याला मिळालेलं आहे. तर आपल्याला आता याचं शेकड्यामध्ये 3/25 गुणिले 4 गुणिले 4 4 त्रिकोण 12% हे काय आहे? शुभेच्छा पत्र आहे. शुभेच्छा पत्र आहेत. नामदेवने आपल्या 3 हेक्टर शेतापैकी 3 हेक्टर म्हणजे किती? 3 हेक्टर शेतापैकी 19,500 चौरस मीटर भागात ज्वारी पेरली. तर त्याने शेतकऱ्याच्या शेताच्या शेकडा किती भाग ज्वारी पेरली? 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. 10,000 चौरस मीटर बरोबर 10,000 चौरस मीटर. 3 हेक्टर म्हणजे आता किती झालं? 30,000. 30,000 चौरस हेक्टर. शेतापैकी यात आपल्याला कळलं 30,000 चौरस. 30,000 पैकी 19,500 चौरस हेक्टर भागात ज्वारी पेरली. तर त्याने शेताच्या शेकडा किती भागात ज्वारी पेरली? तर आपल्याला आता 30,000च 100 मध्ये रूपांतर करायला लागेल. भागायला लागणार अतिसंक्षिप्त रूप. 3,000 अतिसंक्षिप्त रूप तर करावंच लागेल. गेलं 300 सॉरी 195. त्याला जर त्या 200 गेलं. कुठल्या ते तसं संक्षिप्त रूप करायचं आहे का आपल्याला? मग 10 गुणुले
हे जर रूपांतर आपल्याला 100 मध्ये करायचं आहे, त्याला 3 ने 3 भागून येते 3000 30,000 ला जर आपण 300 ने भागलं, 300 हम्म, 200 ने गेले 3 एके 3 0 0 100. म्हणजे ह्याला 300 ने भागल्यानंतर होतंय, हो वरच्याला मग त्याला पण 300 ने भागायला येईल का? 200 ने गेले 2 शून्याला 2 शून्य गेले, 3 1 3 3 7 3 9 3 12 23 15 3 18 3 सण 18 आणि 3 3 7 9 3 12 23 15 5 65. मग म्हणजे इथं किती 65 टक्के झालं? 65%. हे काय केलेलं आहे त्यानं शेतीमध्ये ज्वारी, 65% शेतीमध्ये त्यानं ज्वारी पेरलेली आहे. हे आपल्याला शतमान पद्धती, शेकडा हे आपल्याला समजलेलं आहे का? समज